मी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेच्या माध्यमातून वैयक्तिक फिरलो वेगळा, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून फिरलो वेगळा, सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून फिरलो ते वेगळा आणि भारतीय विद्यापीठाने फार मोठी संधी दिली मला आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि 27 दिवस नॉनस्टॉप संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कॉलेज आणि शाळांमध्ये जाऊन आम्ही पर्यावरणपूरक गणपती कसा करायचा आणि तो उत्सव पर्यावरणपूरक कसा होईल यासाठी फिरलो आणि अजूनही सुरूच आहे. यावर्षी 17 वर्ष झाले. परंतु पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कशाला म्हणायची? मातीच्या मूर्तीला म्हणायचं का? नाही. तुम्ही पीओपीची मूर्ती बसवा, तुम्ही मातीची बसवा, तुम्ही हळद कुंकवाची बसवा, कशाचीही मूर्ती तयार करा, परंतु त्या मूर्तीचं जेव्हा आपण विसर्जन करतो बस तिथंच विषय संपला. पर्यावरण आपण जी मूर्ती विसर्जन करतो त्यावर रंगलेपन केलेलं आहे. मूर्ती इको फ्रेंडली आहे, मातीची आहे, सुतळीची आहे, कागदाची आहे, परंतु त्यावर जे रंगलेपन केलेलं आहे त्या रंगामध्ये चकाकी येण्यासाठी काही रसायन टाकलेलं आहे. त्यामध्ये एक रसायन जे आहे ते खूप आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी घातक आहे, ते आहे लीड. गणपती विसर्जन करायचा म्हणजे काय करायचं? आता ही सभा बघी, हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला, कार्यक्रमाला सुरुवात झाली, कार्यक्रम संपन्न झाला, आता कार्यक्रमाचं विसर्जन होईल. मग तुम्हाला सगळ्यांना एखाद्या नदीत टाकून देऊ का, विहिरीत टाकून देऊ का विसर्जन करायचं म्हणजे? कार्यक्रम संपला म्हणजे त्या जागेवर तुम्ही आता पुढच्या कामाला लागणार आहे, ती जागा सोडणार आहे. म्हणजे ती मूर्ती तुम्हाला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर नेऊन ठेवायची आहे. या वर्षी तुम्ही कमालच बघितली किंवा नवरात्रात सुद्धा त्या देवीच्या मूर्त्या अशा भल्या भल्या मोठ्या मूर्त्या आणि एवढी मूर्ती विसर्जन करण्यासाठी आपल्या खामगावात तेवढी खोल नदी किंवा तलाव तरी आहे का? नाहीये. त्या नदीमध्ये, त्या नदीच्या पात्रात, तलावाच्या पात्रात जे जलचर आहेत ते जलचर जर बोलू लागले असते त्यांनी त्यांच्या वेळेला सांगितले असते की या मूर्त्यांवर जो रंग आहे त्या रंगांमुळे आम्हाला काय त्रास होतो. त्यांना श्वासच घेता येत नाही, श्वास घेता येत नाही, श्वास गुदमरतो. आणि त्याचं उदाहरण 3 वर्ष आधी नीताताईंना मी घाटपुरीच्या बोर्डीमध्ये दाखवलं आणि मी आव्हान केलं 3 वर्ष सकल सामाजिक संघटनांसाठी, पोहोचली नाही लोक, पोहोचले नाही. आमचं वय नाही तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. आजार आहे आम्हाला तरी आम्ही तिथे पोहोचलो. म्हणजे सुदृढ बंटी गव्हाणेचा ग्रुप होता, नवसंकल्प ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी होता, मनाई फाउंडेशन होतं, हिंदुस्थान मी बोलतो. परंतु ज्यांच्याकडून अपेक्षा त्यांची खूप फोटो आणि बातम्या व्हायरल होत असतात ते लोक त्या ठिकाणी पोहोचतो, ते लोक दुःख वाटते. तर विसर्जन जे आहे तिथून प्रदूषण सुरू होते. तर गणपतीचं माझ्या घरी येत नाही, माझ्या घरी पर्यावरणच पर्यावरण आहे, पर्यावरणच पर्यावरण. म्हणून आता जे या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांनी सांगितलं की आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आणि ती मी माझ्या घरापासून केलेली आहे 1993 पासून आणि अजूनही सातत्याने सुरू आहे. भरपूर बोललो, खूप काही बोलण्यासारखं आहे. शेवटी एक गाणं आमचे संजय भाऊ शेलारांनी म्हटलं होतं की एक गाणं म्हणायचं, स्वच्छतेचा संदेश देणारं गीत आहे. एकच कडवं म्हणतो, गल्लीत प्लास्टिक, नालीत प्लास्टिक, गल्लीत प्लास्टिक, नालीत प्लास्टिक, नदी ही प्लास्टिक न भरली. गल्लीत प्लास्टिक, नालीत प्लास्टिक, नदी ही प्लास्टिक न भरली. प्लास्टिकच्या पायी पायनर भाई अवस्था कशी झाली. या प्लास्टिकनं नासवली सृष्टी सारी. या प्लास्टिकनं नासवली सृष्टी सारी. पूर्वी किराणा पुढीचा बांधून येई, पूर्वी किराणा पुढीचा बांधून
नाचली सृष्टी सारी या प्लास्टिक नाचली सृष्टी सारी. प्लास्टिक वापरणं समस्या नाहीये,